दीक्षाभूमी येथे झालेल्या आंदोलनामध्ये आंबेडकरी अनुयायांचा रोष राज्य सरकारवर तर होता, त्यापेक्षाही जास्त तो स्मारक समितीच्या सदस्यांवर होता। आणि याला काय कारण आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आणि याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत स्मारक समितीचे सदस्य डॉक्टर प्रदीप आगलावे सर आहे। सर, लोकांचा इतका रोष स्मारक समितीवर असण्याचं कारण काय? खरं म्हणजे लोकांचा रोष का निर्माण झाला ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे। काय झालं, जूनच्या सुरुवातीला व्हॉट्सअपवर असा एक मेसेज गेला की दीक्षाभूमी जे काही अंडरग्राऊंड पार्किंग होत आहे ते अंडरग्राऊंड पार्किंग ही मेट्रोसाठी होत आहे आणि त्यामुळे आपली दीक्षाभूमी मेट्रोसाठी आपण वापरायचो, तेही अंडरग्राऊंड पार्किंग करून आपण देत आहोत आणि ही गोष्ट योग्य नाही, आपण दीक्षाभूमी वाचवली पाहिजे, अशा प्रकारचा मेसेज व्हॉट्सअपवर गेला। आता हा मेसेज का गेला त्याचं कारण असं, नंतर आम्ही त्याची चौकशी केली की हा खोटा मेसेज, म्हणजे खरं म्हणजे दीक्षाभूमीखाली किंवा दीक्षाभूमीवर जी अंडरग्राऊंड पार्किंग होणार त्याचा आणि मेट्रोचा काही संबंध नव्हता, पण ही अफवा का पसरली। मग आम्ही ती चौकशी केली तेव्हा लक्षात आलं की काही बॅरिकेड जे लावले होते आजूबाजूला त्यामध्ये मेट्रोचे काही बोर्ड होते। लोकांना वाटलं की ही जी अंडरग्राऊंड पार्किंग आहे ही केवळ मेट्रोसाठी केला जात आहे, अशा प्रकारचा गैरसमज लोकांचा निर्माण झाला। व्हॉट्सअपवर तशा प्रकारचा मेसेज हे झाला आणि साहजिकच आहे की दीक्षाभूमीवर मेट्रो म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंग आणि तीही मेट्रोसाठी वापरायला जायचं, या संदर्भात लोकांना म्हणजे वाईट वाटणं, लोकांमध्ये एक असंतोष निर्माण होणं साहजिकच आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये लोकांचा आणि तुमच्यामध्ये अनेक बैठकांचा दौर सुरू झाला। लोकांना सांगितलं की मेट्रोचा काही संबंध नाही, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, अजून एक असा मेसेज म्हणजे व्हॉट्सअप आला आणि सर्वत्र व्हायरल करण्यात आला। तो मेसेज असा होता की दीक्षाभूमीची जागा आहे ही जागा दीक्षाभूमीच्या नावावर नाही आहे, ती जागा म्हणजे अजून दीक्षाभूमीला मिळालीच नाही, अशा प्रकारचा खोटा मेसेज व्हायरल करण्यात आला। आणि मग साहजिकच लोकांना वाटतं, अरे इतक्या वर्षापासून दीक्षाभूमीवर बौद्ध स्तूप आहे आणि ही ऐतिहासिक भूमी आहे आणि अजून समितीच्या नावावर नाही, अशा प्रकारचा हा दुसरा गैरसमज लोकांमध्ये पसरवण्यात आला। तेही आम्ही लोकांना सांगितलं की शहरामध्ये सातबारा नसतो, त्यांनी सांगितलं की सातबारा दीक्षाभूमीच्या नावावर आहे, तर आखी पत्रिका असते, आखी पत्रिका ही डॉक्टर आंबेडकर स्मारक समितीच्या नावावर आहे, त्यामुळे तोही मुद्दा नाही। मग लोकांना आम्ही हे सांगितलं लोकांना, मग लोकांना नाही ते ठीक आहे, पण अंडरग्राऊंड पार्किंग जर केलं तर म्हणे की इथे कोणी बांब ठेवला तर दीक्षाभूमीला धोका होऊ शकतो, अशा प्रकारची काल्पनिक गोष्ट करून ती अफवा पसरून आली। चौथी गोष्ट की दीक्षाभूमीचा स्तूप आहे त्याला धोका आहे, त्यानंतर बोधिवृक्षाला धोका आहे, अशा प्रकारचा सुद्धा गैरसमज मोठ्या प्रमाणात पसरण्यात आला। आणि लोकांच्या भावना दीक्षाभूमी जुळलेल्या असल्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होणं साहजिकच होता। तरीसुद्धा आम्ही लोकांच्या मनामधला हा संतोष दूर करण्याचा प्रयत्न केला, कारण की हा जो प्रोजेक्ट तयार करण्यात आला म्हणजे अगदी राष्ट्रीय स्तरावरचे जे आर्किटेक्ट होते त्यांनी हा प्रोजेक्ट तयार केलेला, त्यांनी सगळं म्हणजे मान्यता दिलेली होती आणि म्हणून हा काही म्हणजे दीक्षाभूमीच्या म्हणजे स्तूपाला धोका किंवा बोधिवृक्ष धोका असं काहीच नव्हतं, परंतु अशा प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाले आणि त्या गैरसमजाचा तो आक्रोश 1 जुलैला दीक्षाभूमीवर लोकांना पाहायला मिळाला। आणखी एक गोष्ट आपण लक्षात घेतली, पण तिथे लोकांना आम्ही आधीच भूमिका म्हणजे दीक्षाभूमी स्मारक समितीची जी भूमिका आहे ती भूमिका अगदी स्पष्ट होती। दीक्षाभूमी स्मारक समितीनं सुरुवातीला जेव्हा अशा प्रकारचा म्हणजे मेसेज लोकांमध्ये व्हायरल झाला, लोक त्यावर चर्चा करू लागले, तेव्हा 14 जून रोजी दीक्षाभूमीवर निवडक लोकांची आणि ज्या लोकांना काही प्रश्न आहेत त्यांची बैठक बोलावली। त्या बैठकीमध्ये सुद्धा दीक्षाभूमीच्या लोकांनी म्हणजे सदस्यांनी त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि दीक्षाभूमी नेमकं काय काम होत आहे या संदर्भाची चित्रफितसुद्धा त्यांनी दाखवली। आणखी एक गोष्ट मला सांगूशी वाटते की हे काम सुरू होण्यापूर्वी
2023च्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी जो मोठा कार्यक्रम दीक्षाभूमी होतो त्या ठिकाणी जो कार्यक्रम भाषणाचा कार्यक्रम होतो तिथे जाहीरपणे लोकांना सांगण्यात आलं की अशा प्रकारचा प्रोजेक्ट आहे, ती चित्रपट दाखवण्यात आलेली होती. जे या संदर्भातलं जे पत्रक आहे ते सुद्धा लोकांना वाटण्यात आलेलं होतं. म्हणजे लोकांना माहिती दिली नव्हती अशा प्रकारचं नव्हतं, पण लोकांना ते लक्ष नसेल, लोकांच्या लक्षात राहिलं नाही. आणि म्हणून तो एकंदरीत लोकांचं असं वाटलं की आपली पवित्र दीक्षाभूमी दीक्षाभूमीवर असं व्हायला नको. आणि म्हणून म्हणजे खरं म्हणजे गैरसमज पसरून लोकांच्या भावना हे करण्यात आलेलं आहे. हे गैरसमज कोण पसरत होतं किंवा हे जे मॅसेज आहे कोणत्या लोकांनी व्हायरल केले याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला स्मारक समितीने? स्मारक समिती त्याचं एक पत्र पोलीस कमिशनरला दिलेला आहे. किंवा दीक्षाभूमीला बदनाम करण्याचा हा कोणाचा तरी प्लॅन असू शकतो. आणि मग अशा प्रकारे खोट्या गोष्टी, म्हणजे सत्य गोष्ट असेल तर आम्हाला काहीच म्हणायचं नाही, पण खोट्या गोष्टी. आणि म्हणून कमिशनर पत्र की सायबर सेल जे आहे त्यांना पत्र दिलं, सांगितलं शोध घ्या की ज्यांनी अशा खोट्या अफवा पसरल्यात की मेट्रोचा आणि दीक्षाभूमीचा काहीच संबंध नाही किंवा त्या अंडरग्राऊंड पार्किंगसुद्धा संबंध आहे. तर त्या संदर्भात आम्ही त्यांनासुद्धा पत्र दिलं, लोकांनासुद्धा सांगितलं की अशा प्रकारच्या या अफवावर विश्वास ठेवू नका. आणि लोकांच्या लक्षातसुद्धा आलं की या खोट्या अफवा आहे. पण तो लोकांचं एकच म्हणणं होतं की जर पुढे भविष्यामध्ये यामुळे अंडरग्राऊंड पार्किंगमुळे काही धोका होऊ शकतो किंवा विशेषतः कोणी बॉम्ब ठेवू शकतो किंवा मग खाली जर म्हणजे धम्मचक्र दिनाच्या निमित्तानं येणार लोक जर खाली पार्किंगमध्ये गेले तर ती चेंगराचेंगरी होऊ शकते. अशा प्रकारच्या लोकांच्या कल्पना होत्या. आणि त्यामुळे त्यांना वाटलं की नाही हे व्हायला नको, म्हणून काल लोक तिथे आलेत. आणि आम्हीसुद्धा पहिली बैठक ही 14 जूनला घेतली, 16 जूनला घेतली. नंतर पुन्हा आम्ही 29 जूनला बैठक घेतली. आणि 29 बैठक म्हटलं तर तुमचा रोष अशी तुम्हालाच वाटत, आम्ही सरकारशी चर्चा करतो, जे काही NMRD आणि बाकीच्या ज्या काही एजन्सी त्यांची आम्ही चर्चा करतो. आणि तुमचा प्रश्न जो आहे पार्किंग नको त्याबद्दल आम्ही म्हणजे पुनर्विचार करतो. असं त्या प्राथमिक तपासात जी माहिती आली की दीक्षाभूमीला जे आंदोलन झालं आणि त्यामध्ये लोकांना जो उद्रेक निर्माण करण्याचा, लोकांना भडकवण्याचा जो प्रयत्न केला, त्यामध्ये जास्तीत जास्त हे बाहेरच्या वेगवेगळ्या राज्यातनं किंवा जिल्ह्यातनं आलेले लोक होते. तर ते कोण होते की ते आंबेडकरी अनुयायांपैकीच होते? असं ते बहुतेक तर आंबेडकरी अनुयायीच होते. मग कोणी या गर्दीचा फायदा घेऊन कोणी जर बाहेरचं कोणी आलं असेल आणि त्यांनी जर हे केलं तर ते आपल्याला त्याची कल्पना नाही. पण बहुतांश तर आंबेडकरी अनुयायी होते आणि ते शांतच राहिले. म्हणजे शेवटी त्यांचा जो राग होता तो पार्किंग अंडरग्राऊंड पार्किंगच्या संदर्भात होता. म्हणून ते म्हणाल की आता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम ऑक्टोबरमध्ये येईल तेव्हा मग आपली ती समतोल झाली पाहिजे, म्हणून त्या संदर्भात त्यांचा तो रोष होता. एक रोष असाही पाहायला मिळतो की विशेष करून समितीच्या कार्याच्या पारदर्शकतेवर, कारण की लोकांना कळत नाही की समितीचं काम कशा प्रकारे चालतं, इतक्या मोठ्या प्रमाणात देणगे येतात, त्याचं काय होतं, याला घेऊन देखील एक मोठा रोष लोकांमध्ये खतखत आहे. बघा की समितीचं काम जे आहे हे पारदर्शकच आहे. आता हा जो प्रोजेक्ट झाला त्या संदर्भात म्हणजे प्रोजेक्ट सुरू होण्यापूर्वी मागल्या वर्षी लोकांना त्याबद्दलची माहिती दिली, चित्रफीत दाखवली. आणि इतकंच नाही तर लोकांना त्याची चर्चासुद्धा केली त्या संदर्भात जाहीरपणे. त्यामुळे हे जे काम सुरू होत आहे हे काम कशा प्रकारचं आहे याची माहिती आम्ही दिली नाही असं कोणी म्हणू शकत नाही. आता लोकांनी त्याकडे लक्ष दिलं नाही होऊ शकतं, पण याची माहिती दिली आणि कोणत्या प्रकारचं इथे काम होणार आहे ते सुद्धा लोकांना 1 वर्षापूर्वी म्हणजे 2023मध्ये आम्ही सांगितलेलं होतं. अंडरग्राऊंड पार्किंगचं जे नियोजन होतं किंवा जी संकल्पना होती ही स्मारक समितीची होती की राज्य सरकारने दिलेल्या प्रस्तावामध्ये तशा प्रकारचा गोष्टीचा उल्लेख होता? असे की सध्याची पार्किंगवरती होत आहे 2.5-3 एकर जागा पार्किंगसाठी जाते. आणि म्हणून जर ही जागा स्तूपाच्या आजूबाजू जागा लोकांना वापरायला असले, इथे खुली जागा पाहिजे, इथे आपल्याला झाडं लावता येईल, लॉन आणि झाडंसुद्धा लावता येईल, ही मागची कल्पना. पूर्ण तुम्ही स्तूपाच्या आजूबाजूची जागा आहे ती मोकळी पाहिजे, हा एक चांगला उद्देश या संदर्भात होता. आणि मग पार्किंग कुठे करा? रस्त्यावर आता जे लोक आहेत, जे येणारे जाणारे लोक आहेत ते कुठे पार्किंग करतील? म्हणून रस्त्यावर तर ठेवता आणि मोठे मोठे वाहनं आहेत. आणि आता हे प्लॅनिंग जे आहे 40-50 वर्षाचा विचार करून केला गेलेला आहे. तर त्यामुळे लोकांची पार्किंग कुठे, म्हणून
अंडरग्राऊंड पार्किंगमुळे काय उद्देश म्हणजे काय त्याचं हे होतं की त्यामुळे वरची जी जागा आहे 2.5-3 एकर ती आपल्याला वापरायला मिळेल. हा एक चांगला उद्देश. आता त्याच्यामध्ये म्हणजे लोकांनी जे वेगवेगळे ऑब्जेक्शन घेतले ते ठीक आहे, पण तो हाच एक चांगला उद्देश त्या पाठीमागे होता. स्मारक समितीनेच हा प्रोजेक्ट दिला होता. स्मारक समिती आणि बाकी इंजिनियर लोकांची सुद्धा चर्चा, आर्किटेक्ट लोकांची सुद्धा चर्चा. ते म्हणा की आपल्याला असं होऊ शकतं, म्हणजे त्यांची चर्चा करून सगळ्या म्हणजे चर्चा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारची भूमिका फक्त निधीपुरतीच मर्यादित होती. नाही, पण ते हे जे आहेत NMRD किंवा बाकीचं जेव्हा प्रोजेक्ट तयार झाल्यानंतर आपली जी VNIT आहे तिथले तज्ज्ञ लोक आहेत त्यांनासुद्धा त्यांची मान्यता द्यावी लागेल की अंडरग्राऊंड पार्किंग याला हे योग्य आहे की नाही. त्यांनी मान्यता दिल्यानंतरच मग त्यावर मग शिक्कामोर्तब झालं. आता इतका रोष आणि राज्य सरकारने देखील त्याला स्थगिती दिलेली आहे. स्मारक समितीची आता पुढची भूमिका काय आहे? समिती अशी भूमिका राहील की धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे जेणं लवकरच येणार आहे, तर त्या निमित्तानं लोकांना ती जागा वापरता आली पाहिजे म्हणून समतल करता येईल. हा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट लगेच सरकारी अधिकाऱ्यांशी आणि जसं आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणाले त्यांच्याशी चर्चा करून लगेच एक बैठक बोलवण्यात येईल. आणि काल डॉक्टर राजेंद्र गवईसुद्धा म्हणे की आपण लवकर ती बैठक बोलणार आहोत. तर ती बैठक लवकर बोलावणं हे काम कसं मार्गी काढता येईल याचा प्रयत्न केला जाईल. आणखी गोष्ट की आता जो कॉन्ट्रॅक्टर आहे तर त्याची भूमिका महत्त्वाची आहे. तो कोर्टात जाऊ नये अशा प्रकारची भूमिका म्हणजे आपल्याला घ्यावं लागेल. त्यांचे समजावून आहे तर कोर्टात गेलं तर हे काम पूर्ण तसंच म्हणजे राहील. तर ते सुद्धा आता अनेक तांत्रिक मुद्देसुद्धा निर्माण होतील. तर ते एकत्रित बैठक करून आणि सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते आपल्याला सोडवता येईल. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आधी एक तोडगा काढता येईल. एक तर त्याला पूर्ण जमीन समतोल करता येईल किंवा त्या स्ट्रक्चरचं काय करायचं त्यावर एक निर्णय घेतला जाईल. अगदी बरोबर. म्हणजे त्याच्यापुढे आता निर्णय म्हणजे आता मी काही बोलू शकत नाही किंवा इतर कोणी काही बोलू शकत नाही. जेव्हा ही आपली मिटिंग होईल म्हणजे समिती त्यानंतर सरकारी अधिकारी NMRD आणि बाकीचे जे काही लोक आहेत आणि शासकीयसुद्धा जे अधिकारी आणि विशेषतः हे सगळं हाय पॉवर कमिटी असल्यामुळे त्याच्यामध्ये पालकमंत्री हे सुद्धा असतात. तर त्यांची चर्चा करूनच मग आपल्याला पुढे काय करतं म्हणजे तांत्रिक गोष्टी ज्या निर्माण होतील त्यावर कसा तोडगा काढता येईल ते आपल्याला करता येईल. शेवटला प्रश्न, समितीचे सदस्य म्हणून तुम्ही आंबेडकरी अनुयायांना काय आवाहन कराल? मी सर्व आंबेडकरी जनतेंना असं आव्हान करतो की दीक्षाभूमी ही केवळ आपलीच प्रेरणाभूमी नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रेरणाभूमी आहे. म्हणजे शोषित, पीडित, वंचित जो समाज वेगवेगळ्या देशामध्ये आहेत त्या लोकांची प्रेरणाभूमी आहे. हे ऐतिहासिक स्थळ आहे. हे केवळ हे भारतीय म्हणजे भारतातील एक महत्त्वाचं ऐतिहासिक स्थळ आहे, क्रांतिभूमी आहे. आणि ही क्रांतिभूमीचा जो दर्जा आहे तो दर्जा टिकून ठेवणं आणि या ठिकाणचं सौंदर्यीकरण करणं तसंच या जागेचं पावित्र्य टिकून ठेवणं ही सर्व म्हणजे सर्वांची आमची नैतिक जबाबदारी आहे. आणि म्हणून कुठेही दीक्षाभूमी च्या संदर्भात गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं हे सर्व म्हणजे बौद्ध जनतेचं, आंबेडकर अनुयायांचं आणि प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि म्हणून दीक्षाभूमीचं पावित्र्य आणि दीक्षाभूमीचं जे स्थळ आहे हे स्थळ आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचं असल्यामुळे त्या संदर्भात आपण त्या दृष्टीनं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. ते डॉक्टर प्रदीप आगलावे त्यांनी सांगितलं की एक मॅसेज म्हणजे सोशल मीडियावर ज्या अफवांचे मॅसेज पसरतात आणि मग त्यातनं कशाप्रकारे आंदोलन उभं राहतं आणि ते आंदोलन कोणत्या टोकाच्या भूमिकेपर्यंत जातं हे आपल्याला दीक्षाभूमीच्या आंदोलनातनं पाहायला मिळालं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.